आमच्याकडे अशी बेकार थंडी पडली आहे ना, असं वाटतं दिवसभर अंगातून स्वेटर काढूच नाही. आबीच्या शाळेला आज सुट्टी आहे, त्यामुळे या महाशयांची तर आज मज्जा आहे. आणि घरी असला ना असे उद्योग त्याचे सुरू असतात. आता हा काय करत असेल त्याचं त्यालाच माहिती. पण सुट्टी असेल ना, एकच गाणं त्याचं सुरू असतं, मला मामाच्या घरी जायचंय, मामाच्या घरी जायचंय. तो तर गेला मामाच्या घरी आणि मला फक्त धुणं आणि भांडी हीच दोन काम. बरं, धुणं आणि भांडी दोनच काम आहेत, पण ती पण करायला नको वाटतात. असं वाटतं सारखं जाऊन उन्हात निवांत बसावं. आणि कुठेही मी मेकअप करायला गेले ना, एक गोष्ट तरी हमखास हरवून आलेली असते. आता यावेळेस फाउंडेशन घेण्यासाठी जी प्लेट असते ना, ती प्लेट मी हरवून आलेली. आता हे मम्मीला समजलं ना, तर मम्मी तर मला ओरडणारच आहे. तुम्हाला तर काल सांगितलं होतं की माझ्या आत्या आल्यात तिकडे, त्यामुळे मी मम्मीच्या घरी गेले होते. आणि काल यांना ऊस खायला भेटला नाही, त्यामुळे अभिचं आणि कृष्णाचं इथं ऊस खायचं काम सुरू होतं. माझ्या आत्या यावेळेस बऱ्याच दिवसांनी आल्यात, त्यामुळे खूप साऱ्या आम्ही गप्पा वगैरे मारल्या. आणि अभि मामाच्या घरी गेलेला असला ना, मामींच्या मागे लागून लागून तो पैसे घेतो आणि असा काहीतरी खाऊ घेऊन येतो. आता कोणाकोणाला अशा प्रकारच्या चिंचा खायला आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा. मम्मीने तोपर्यंत तिकडे चूल पेटवली, तिकडे तिचं भाकरी करायचं काम सुरू होतं. आणि हे हरभरे पण तिने भाजले होते, तेच खायला आम्हाला बोलवले. उकडून घेतले हरभरे, त्यामध्ये हळद मीठ टाकून भाजले होते आणि खायला खरंच ते खूप छान लागत होते. अनुबाईला म्हटलं तर एक मला बाय करून दाखव ना, पण तिचं काही माझ्याकडे लक्षच नव्हतं. त्यानंतर पिठलं भाकरी असं काही जेवण केलं आणि घरी आलो. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.